पुंडलिकवरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुदेव की जय. मागच्या भागामध्ये आपण केले कर्म झाले तेच भोगाले या विषयावर बोललो होतो. आज आपण दुसरा भाग प्रस्तुत करत आहोत. नाथ महाराजांचा हरिपाठातला अभंग या. ओळखिला हरी धन्य तो संसारी, मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित. सिद्धीला विषय कोणतया पुषे, नेले राजहंसे पाणी काय. काय ते करावे संदेही निर्गुण, ज्ञानाने सगुण ओस केले. केले कर्म झाले तेची भोगाले, उपजले मेले ऐसे किती. एका जनार्दनी नाही यातायाती, सुखाची विश्रांती हरिसंगे. हरिमुखी गाता हरपरी चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. नाथ महाराजांचा हा हरिपाठातला अभंग आहे. नाथ महाराज या अभंगामध्ये कर्माविषयी बोलतात ते. आता मनुष्य जन्म आहे, मनुष्य प्राणी मात्र जन्म घेतो. जगामध्ये राहते अशी की मनुष्य जन्माला आला की बिना कर्माशिवाय राहू शकत नाही. कर्म त्याला करावंच लागतं. बिना कर्माचा माणूस राहूच शकत नाही. काहीतरी तो करीत राहतो. कर्म चांगलं करो वाईट करो, झोप घेऊ काही घेऊ काही, पण कर्म करीत राहतो. कर्म केल्याशिवाय त्याला जमत नाही. आणि मनुष्य जन्माला आला की त्याला प्रारब्धाप्रमाणे मनुष्याला जन्म मिळतो. पाप पुण्य करून या जन्म आहे तो प्राणी, नरदेही येऊन हानी केली असं संतांनी म्हणलेलंच आहे की पाप आणि पुण्य समान झाल्यानंतरच मनुष्य जन्म प्राप्त होतो. नाहीतर पुष्कळ योनी आहेत ना. पुनर्जन्म कसं आहे, वेदांत शास्त्राप्रमाणे किंवा सनातन धर्म आपला वैदिक धर्म जो आहे तो पुनर्जन्माला मानतो. हा पुनर्जन्माला मानतो म्हणण्यापेक्षा मानावंच लागतं. कारण काय, पुनर्जन्म जर नाही मानला तर सुखदुःख कोण्या रूपानं तुम्हाला भोगावं लागतात. कारण प्रारब्ध आहे. प्रारब्धाप्रमाणे तुम्हाला जन्म मिळतो आणि प्रारब्धामध्ये जे जे काही तुमचे कर्म असतील त्याप्रमाणे तुम्हाला सुख आणि त्याप्रमाणे तुम्हाला दुःख भोगावं लागतं. बरं, सुख म्हणजे काय आणि दुःख म्हणजे काय? सुख होणं दुःख होणं ज्याला अंतःकरण आहे त्यालाच ह्याची जाणीव होते. सुखाची जाणीव काय आणि दुःखाची जाणीव काय, अंतःकरणाचाच भाग आहे. हा मनाचाच भाग आहे. त्याच्यामुळं कर्मानुसारच सुखदुःख आपल्याला प्राप्त होत असतं. चांगले कर्म करा वाईट कर्म करा, ते तुम्हाला भोगावंच लागणार आहे. आता पुष्कळ ठिकाणी आपण म्हणतो की कशाचं काय आणि कशा. आता उदाहरणार्थ एखाद्या माणसानं चोरी केली. चोरी केल्यानंतर त्याला भरपूर घबाड सापडल्यानंतर काय की काही दिवस तो आनंदात राहतो. पण ज्या वेळेला त्याला त्याचा तपास काढल्यानंतर त्याला पकडल्यानंतर मग त्याचं दुःख सुरू होतं. कर्म केलं कोणतं? चोरीचं कर्म केलं. ते कर्म साधलं पकडल्यानंतर काय, मग त्याला ते सजा भोगावं लागते, दुःख भोगावं लागतं. तसंच आहे वाईट कर्म कोणतंही जरी केलं, मग आज बरं वाटतंय, आपण आता त्याच्यातून सुख मिळतं पण नंतर भोगावं लागतं. असं आहे ते. तसं आता आपण पाहतो बऱ्याच ठिकाणी. एक उदाहरण सांगतो तुम्हाला मी. पापाचा बापच मोह आहे. लोभ हा पापाचा बाप आहे. याच्याबद्दल एक उदाहरण सांगितलेलं होतं. एक उदाहरण मी ऐकलं आहे, मोठ्या महात्म्यांच्या तोंडून ऐकलं आहे. एक पंडित होता आणि तो काशीमध्ये राहत होता. आणि काशीमध्ये अशी चर्चा चालू असताना त्याला एक प्रश्न विचारला की पापाचा बाप कोण आहे. त्याला ते सांगता आलं नाही. मग तो काय म्हणला की मी
विचार करून सांगतो तुम्हाला, अनुभव घेऊन सांगतो म्हणलं. पंडित होता, विद्वान होता. काय झालं की मग असं फिरत 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 एका गावामध्ये आला आणि एका गावामध्ये मुक्काम पडला. संध्याकाळ झाली, आता झोपायची सोय नाही. नेमकं त्या गावामध्ये ज्याच्या दारातून चालला होता ते होतं वेश्याचं घर. ती वेश्या धार्मिक होती, पण त्यानं विनंती केली, महाराज तुम्ही माझ्या घरी या, पाणी प्या, आराम करा. ते म्हणलं नाही नाही नाही, मला जमतच नाही, मी वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण आहे, मला कोणाचंही काही जमत नाही. असं सांगितलं तर ती बाई चतुर होती. ती म्हणे, महाराज तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर देते मी, फक्त तुम्ही माझ्या घरी या, तुम्हाला 100 सोन्याच्या मोहरा देते, पण माझं घर पवित्र करा तुम्ही. त्या ब्राह्मणानं विचार केला, त्या पंडितानं विचार केला की चला 100 रुपये भेटायला नुसतं घरात तर जायचं आहे आपल्याला. ठीक आहे, तिच्या म्हणण्याप्रमाणे तो घरी गेला, बसला आसनावर. आणि आसनावर बसल्यानंतर म्हणे, आता बाई जातो, महाराज तुम्ही माझं घर पवित्र, तुम्ही आल्यामुळे माझं घर खूप पवित्र झालेलं आहे, मला खूप आनंद वाटला. तुम्ही थोडं पाणी गिनी घेतलं असतं तर मला बरं वाटलं असतं, थोडं चहा पाणी वगैरे घेतलं असतं तर. मी तुम्हाला पैसे आपल्याकडे कमी नाही, मी तुम्हाला 1000 सुवर्णाच्या मुद्रा देते. आता हे ब्राह्मण बसला, लालचीमध्ये पडला. ठीक आहे म्हणे, आता इथं येऊन तर बसलो आपण, मग पाणी घ्यायला काय हरकत नाही, कोणाला कळायला आपण घ्यायला म्हणून. त्यानं पाणी गिनी पिलं, चहा पाणी पिलं वगैरे सगळं झालं. 1000 सुवर्णाच्या मुद्रा त्या वेशीनं त्यांना दिल्या. मग झालं असं करता 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 काय झालं की थोड्या गप्पा गिप्पा इकडच्या झाल्या. नंतर महाराज म्हणे, तुम्ही माझं घर पवित्र केलं, चहा पाणी घेतलं, मला आनंद वाटला म्हणे, कारण माझ्याजवळ माझ्या घरी कोणी येत नाही, पण तुम्ही आलात, तुम्ही वेदशास्त्र संपन्न पंडित आहेत, महाराज आहेत. माझी इच्छा आहे की तुम्ही 2 घास माझ्या घरी खाऊन जावं, म्हणजे माझं थोडंसं पापाचं क्षालन होईल आणि मला थोडं पुण्य लागेल. मी तुम्हाला 10,000 सुवर्णाच्या मुद्रा देते म्हणे. आता हे ब्राह्मण पडला लालचीमध्ये, पंडित होता पण लालचीमध्ये पडल्यानंतर तुम्हाला काही हरकत नाही, कोणाला कळायले, तुला मला दोघायलाच माहिती आहे. नंतर काय त्याने जेवण वगैरे केलं आणि जेवण वगैरे केल्यानंतर त्या वेश्यानं त्याला 10,000 रुपये दिले. आणि मग जाता जाता सांगितले की महाराज तुम्ही वेदशास्त्र संपन्न, 4 वेदाचं ज्ञान तुम्हाला, तुम्ही शास्त्री, आणि तुम्ही माझ्याकडे आलात, पाणी पिलं, चहा पिला, जेवण केलं, हे कशामुळं केलं? तुम्ही तुमची पथ्य मोडली, कशामुळं? सुवर्णमुद्रेच्या लालचीमुळं. म्हणून पापाचा बाप लालूच, मोह. त्या म्हणजे दृढनिश्चय नसल्यामुळं हे असे कर्म माणसाच्या हातात घडतात. माणूस मोहाला बळी पडतो, कारण ही भगवंताची मायाच आहे. जोपर्यंत तुमच्या हातातून निष्काम कर्मयोग होत नाही तोपर्यंत तुमचं चित्त शुद्ध होत नाही, आणि चित्त जोपर्यंत शुद्ध होत नाही तोपर्यंत निष्काम कर्मयोग घडत नाही. चित्तशुद्ध करण्यासाठी काय आहे? कर्ममार्ग सांगितलेला आहे. गीतेमध्ये सुद्धा कर्ममार्ग सांगितलेला आहे. कर्ममार्गासाठी गीतेमध्ये 9 अध्याय खर्च घातले आहेत भगवंताने. नाहीतर दुसऱ्या अध्यायामध्ये गीता संपली असते. सांख्ययोगाचं सूत्र सांगितल्यानंतर अर्जुनाला बाकीचं पूर्ण गीतेचा उपदेश सांगायचं कामच नसतं. काय असतं? भागवतामध्ये दशमस्कंध कळण्यासाठी 9 स्कंध ऐकावे लागतात, तेव्हा दशमस्कंध कळतो. तसं भगवंतांनी दुसऱ्या अध्यायामध्ये सांख्ययोग सांगितला, पण तो सांख्ययोग कळण्यासाठी भगवंताला 18 अध्याय खर्च करावे लागले. तसं आहे. तर अशा रीतीनं काय आहे की मनुष्य मायेमध्ये पछाडला जातो, लोभामध्ये पछाडला जातो. भगवंतांनी गीतेच्या 16व्या अध्यायामध्ये कामक्रोधस्तथा लोभस्तस्माद् देतत्रयं ते
त्रिविधम नरकस्येदं द्वारम नाशनमात्मनः असं म्हणलेलं आहे. म्हणजे शास्त्रविरहित काम, शास्त्रविरहित लोभ, शास्त्रविरहित क्रोध हा नरकाला प्राप्त होतो. शास्त्राच्या विरुद्ध जर तुम्ही वागलात, कोणतंही काम असो, क्रोध असो किंवा लोभ असो, याच्यामध्ये सगळंच आलं, संसार आला पूर्ण. कामामध्ये पूर्ण संसार आला, क्रोधामध्ये आला आणि लोभामध्ये आला, याच्यापेक्षा वेगळं काही नाही. तर हे जर शास्त्राविरहित घडलं तर तुम्ही नरकाचेच भागीदार होतात. तसंच आहे कर्मगती, कर्मविपाक इतका सूक्ष्म आहे. बरं तसं पाहिलं तर कर्म जड आहे. कर्म काही चैतन्य स्वरूप नाही. आता आपण एखादं कर्म केलं, ते कर्म ज्या वेळेस घडलं त्याच वेळेस त्याचं रूपांतर प्रारब्धामध्ये होतं. आणि कर्म केल्यानंतर त्याचं रूपांतर प्रारब्ध होतं. प्रारब्धात गेल्यानंतर ते केव्हा भोगायचं आहे, कोण्या जन्मात भोगायचं आहे, हे ठरवणारे भगवान आहेत. त्याचं कारण असं आहे, धर्माची तो मूर्ती पापपुण्य तुझ्या हाती, हे भगवंताचं ब्रीदवाक्य आहे. कारण भगवंतालाच कळतं पाप काय आणि पुण्य काय. आपल्याला दिसता पुण्य दिसतं, पण ते पाप होतं. ह्या ज्या गोष्टी आहेत, पाप आणि पुण्य याच्या दोनच फक्त सूत्र आहेत. परोपकार करणं हे पुण्य आणि स्वार्थीपणा करणं हे पाप. हे दोनच सूत्र आहेत परमार्थाचे. कोणाच्याही मनाला दुखवणं हे पाप, आपल्यापासून कोणालाही त्रास होणं हे पाप, आपण कोणाला फसवणं हे पाप, आणि कोणाच्या विषयी द्वेष भावना ठेवणं हे पाप. हे परमार्थाचे साधे सूत्र आहेत. आणि पुण्य काय आहे, कोणावरही परोपकार करणं, कोणाच्याही उपयोगी पडणं, कोणाला आपल्यापासून त्रास होणार नाही असं वागणं, हे सगळं पुण्य आहे. साधे सोपे सूत्र आहेत परमार्थाची. पण आजकाल काय झालं आहे की बेगडी परमार्थ जास्त झालेला आहे. मला काही त्याच्याबद्दल नाव ठेवायचं नाही. बेगडीपणा, आतून एक असतं आणि वरून एक असतं. दाखवायचं समाजात वेगळं, समाजाला वेगळं दाखवायचं, आणि आपण आतून जे कारभार करायचं ते करायचं असं. आता माऊली एका ठिकाणी म्हणले, मी बरेच लोक पाहिले की जे आईवडिलाला विचारत नाही. माऊली एका ठिकाणी म्हणले, सकळ तीर्थाची ये धोरे, जे का माता पितरे, तयावरी शरीरे लोण कीजे. आता आईवडिलांचं महत्त्व केवढं विशद केलं माऊलींनी. हो, आईबापांनी जन्म दिला नसता तर तुम्ही जग पाहिलं नसतं, आणि जग पाहिलं नसतं तर तुम्हाला काहीच करता आलं नसतं, पुरुषार्थ करता आलं नसतं, परमार्थ करता आलं नसतं. म्हणून आईवडिलाचे खूप मोठे उपकार आहेत. आणि तुम्ही काय करता, आईवडिलाला वृद्धाश्रमात ठेवता आणि इकडं आम्ही परमार्थीच म्हणता. हे जे चूक आहे ना, हे मूळ परमार्थाचं तत्त्व सोडून द्यायचं. तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणले, तुका म्हणे, कळेपरी होता ते आंधळे. कळतं माणसाला वाईट आहे हे कळतं, पण तरी आंधळं होतं. तंबाखू खाणाऱ्याला कळतं ना तंबाखू वाईट आहे, तरी माणूस खातोच की तंबाखू. तसं परमार्थ, बेगडी परमार्थ करणारे लोक जे आहेत ते फार काय. आता उदाहरणार्थ सांगायचं झालं तर खूप एखादे आता नंबर 2चे पैसा कमावणारे लोक आहेत. नंबर 2चे पैसा कमावतात आणि इकडे दानधर्म करतात. हा दानधर्म पुण्याला कारक होत नाही. स्वकष्टार्जित धन जे आहे त्या धनामधून 10% जर दान केलं तर ते पुण्याला कारण होतं. इकडे काय महानुभाव बोलायचे आणि गोसाई जीव घालायचे, यानं पुण्य मिळत नाही. शास्त्र याला अनुमती देत नाही. त्याच्यामुळं दानधर्म करायचा असं तर स्वतःच्या कष्टानं कमावलेलं धन, त्याच्यातून 10% तुम्ही परमार्थासाठी खर्च केलं तर ते तुमचा परोपकार झाला. नाही तर चोऱ्या करायचा, ब्राह्मण जीव घालायचे, काही उपयोग नाही, त्याला उपयोग होत नाही, पुण्य मिळत नाही त्याच्यामुळं. हे काही मी माझ्या मनानं सांगणं, शास्त्रच तसं आहे. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे व्यस्त करी तुकोबा राय म्हणले. जोडोनिया धम उत्तम व्यवहार याचा अर्थ कोण्या मार्गानं धन जमा करणं असं नाही आहे. स्वकष्टार्जित मिळेल तेवढं शास्त्राला धरून. एखादा व्यापारी आहे, तो व्याजबट्टा करतो. व्यापारी आहे, वैश्य समाज आहे, वैश्य समाजाच्या याला व्यापार करण्याचा हे आहे,
तो व्यापार करू शकतो त्याच्या धर्माप्रमाणे, पण व्याज घेणं हे शास्त्राप्रमाणे घ्यायला पाहिजे. शास्त्राच्या विरोध घेतलं तर ते उत्तम व्यवहारानं धन जोडल्यासारखं होत नाही. तुम्ही याचे 10ची दुपटी करू लागले तर ते उत्तम व्यवहार नाही आहेत, व्यापारामध्ये सुद्धा नाही आणि कशाच्याच नाही. आताच काय बोलायचं कामच नाही. आता आपण हे बोलू नये त्या बाबतीमध्ये. वारकरी संप्रदायाचं तर फारच सोंग झालं आहे आता, आणि गावोगावी सप्ताह चालू आहेत. सप्ताह करायचा म्हणलं तर टाळकरी पैसे घेतल्याशिवाय येत नाहीत, विनेकरी पैसे घेतल्याशिवाय येत नाहीत, मृदंगवादक पैसे घेतल्याशिवाय वाचून, कीर्तनकार पैसे घेतल्याशिवाय येतच नाही. आता जाऊ दे, हे काय आपला अधिकार नाही बोलण्याचा, पण अशी व्यवस्था चालू आहे. तर मग आता आपण पाहतो की माता सीतेला सुद्धा पक्षाच्या शापामुळं गरोदरपणी असताना तिला वनामध्ये जावं लागलं. हा पक्षाचा शाप आहे सीतेला. आता तुम्ही म्हणताल की देवाला कशाचा शाप आला, परंतु ज्यावेळेला भगवान मानव अवतारात येतात त्यावेळेला त्यांनासुद्धा कर्म भोगावं लागतं. रामाला 14 वर्ष वनवास भोगावाच लागला. वानराबरोबर सलगी करून रामांना रावणाशी युद्ध करावं लागलं. हा नारदाचा शाप होता रामाला, म्हणजे भगवान श्रीकृष्णांना, भगवान विष्णूला तो भोगावा लागला. तर हे जे आहे ते भगवान देवाला चुकलं नाही नो. कर्मे राम वनवासा गेला, दशरथ वियोग पावला, हे आहेत की अभंग, माऊलींचा अभंग आहेत की. शारंगधारी प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांना बाण लागलाच की नाही. मागच्या अवतारामध्ये लपून बाण वालीला मारला, त्याचा फळ म्हणून या जन्मामध्ये बाण लागला भगवान श्रीकृष्णाला. कर्म भोगावं लागलं मानव अवतार असल्यामुळं. आता एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला, हे नाथ महाराज म्हणले एका अभंगामध्ये. पण केव्हा काय असतं, नियम असतो. आता आपण पाहतो ना, नियम कसा असतो की डाव्या बाजूनं चालावं हा नियम आहे. उजव्या बाजूनं तुम्ही चालले तर ॲक्सिडेंट होण्याची भीती असते, तुम्ही नियमाविरुद्ध काम केलं म्हणून तुम्हाला पकडूही शकतात. परंतु या नियमाला शिथिलता कशी येते की जर एखादा राष्ट्रपती जाणार असेल तर मग तो उजव्या बाजून जरी गेला तरी त्याला काही नियम लागत नाही. तसं आहे, निष्काम कर्मयोगी जर असेल, तो परमार्थमय चित्त झालेला असेल तर त्याचा भोग त्याला भोग देहावरच नसतो तर भोग कुठला आला. देहीचं विदेही भोगोदशा तुकोबाराय म्हणलं, तिशी अवस्था असल्यावर काय सुखन काय दुःख असं आहे ते. म्हणून एका जनार्दनी भोग प्रारब्ध हरिकृपा त्याचा नाश झाला. जरी भोगावं लागलं, जरी प्रारब्ध चुकलं नाही तरी ते प्रारब्ध भोगण्याचं सामर्थ्य किंवा ते देहाला त्याची जाणीवच नसते. देह विदेह स्वरूपात तर झालेला असतो, निष्काम कर्मयोग. त्याच्यामुळं देहित विदेशी भोगदशा अशी अवस्था होते. म्हणून कर्मविभाग फार भयानक आहे. आता मागे एक गोष्ट सांगितली होती, महाभारतामध्ये त्याचं वर्णन आहे की 1000 गाईचा कळप गुराखी चारायला नेतो आणि 1000 गाईच्या कळपामध्ये वासरं वगैरे असतातच की. वासरं वगैरे असतात, ते एखादं वासरू त्या गुराख्याला कळतं की अरे हे या गाईचं वासरू दिसणं, म्हणून ते मागं पाहायला जातो. तो झाडात झुडपात अडकलेला असतो वासरू, आणि अडकलेला असल्यामुळं ते त्याला तिथून बाहेर काढतो. बाहेर सोडल्यानंतर तो वासरू कळपामध्ये सोडून देतो. आता तो काही प्रत्येक गाईच्या तोंडाकडे पाहत नाही, ही माझी आई आहे का, ही माझी आई. तो बरोबर आपल्या आईजवळच जाऊन स्तनाला भेटतो. तसं तुम्ही कोण्याही जन्मात गेले तर कर्म बरोबर तुमच्याच उरावर येऊन बसतो, ते पाप असो का पुण्य असो. बरं, गंमत अशी, कर्म जरी जड असलं, कर्म जड आहे, परंतु भगवान सर्वत्र आहेत, सर्वव्यापक आहेत, सर्वज्ञ आहेत, आणि भगवंताला माहीत आहे, त्याच्या साक्षीनं हे सगळं घडतं.
त्याच्या साक्षीने घडत असल्यामुळं भगवंताला सगळं माहिती आहे, कोणतं कर्म कोण्या जीवाचं आहे आणि ते त्याला कसं भोगायला लावायचं हे भगवानच करतात, कारण ते सर्वज्ञता आहे त्यांच्यामध्ये. आणि ममय वांशो जीवलोक जीवभूत सनातन हा म्हणल्यावर प्रत्येकाच्या जीवाच्या ठिकाणी अंश आहेत भगवंताचा, म्हणून तो साक्षीरूप आहे. आणि साक्षीरूप असल्यामुळं ते कर्म कोणाच्याने घडलं आणि कुठं घडलं हे त्याला माहीत असतं, म्हणून ते बरोबर ज्या जीवाला ज्याकडून कर्म झालं तेच कर्म त्याला भोगायला भाग पाडतं. असे बऱ्याच गोष्टी आहेत, असे बरेच उदाहरणं देता येतील. भीष्माचार्याचं उदाहरण तर प्रचलितच आहे. साधी गोष्ट आहे, युधिष्ठिर महाराज धर्मराजाचे अवतार होते. आयुष्यामध्ये कधीच खोटं बोलले नाही. आता अवतारच होते, सत्यवचनी होते. परंतु महाभारतामध्ये एकदा फक्त अश्वत्थामा गेला, नरोबा कुंजरवा एवढंच अर्ध सत्य बोलले आणि त्याच्यामुळं स्वर्गामध्ये जाताना त्यांचा अंगठा गळून पडला. आता आपलं काय काय गळून पडतं हे देवालाच माहिती. तर अशा रीतीनं हे कर्म मार्ग फार कठीण आहे. कर्म चांगलं करा, वाईट करा. आणि मनुष्य जन्म ज्यावेळेला येतो, मनुष्य जन्माला येतो त्यावेळेला मनुष्याचं आद्य कर्तव्य की आपलं कल्याण व्हावं. भोगण्यासाठी हा जन्मच नाही, कारण भोग येणं पुष्कळ आहे. वाघ आहे, सिंह आहे, पण मनुष्य काय परमार्थ माणसाला कडू लागतो. आता नामसंकीर्तन इतकं सोपं आहे, सहज आहे. रामकृष्ण हरी म्हणायला काही फार कष्ट लागत नाही, कोणीही घेऊ शकतं. म्हणून नाथ महाराज म्हणले, काय माय गेली होती भूतापाशी, हरी नय मुखाशी अरे मडा. तेव्हा माऊली म्हणले, 50 अक्षरी करशी घरोघरी, शेखे तुझे तोंड तुझं वैरी रया. सहज आहे पण सोपं नाही. रामकृष्ण हरी म्हणणं हा सहज आहे, पण बुद्धी झाली अशा तोंडाला येत नाही. राम म्हणायची बुद्धी व्हायला पाहिजे ना, ती बुद्धी झाल्याशिवाय तो म्हणू शकत नाही. तसं आहे, जन्मामध्ये बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी. मार्गचं काहीतरी सुकृत असल्याशिवाय तशी बुद्धी होणार नाही, आणि बुद्धी गेल्याशिवाय नामसंकीर्तन होणार नाही. नामसंकीर्तनामागे सुद्धा 10 दोष आहेत. ते दोष पाळून नाम घेतलं तर ते नाम प्ररूप होतं. नाम हे वेदार्थी आहे, संपूर्ण साधन आहे नामसंकीर्तन. म्हणजे त्याला कोण्या साधनाची गरज नाही, परिपक्व साधन आहे नामसंकीर्तन. परंतु त्याप्रमाणे ते साधन घडलं पाहिजे. नाही तर काय करायचं, अद्वेष्टा सर्व भूतानां मैत्र करून येवायचं असं म्हणायचं, आणि तिकडे एखादा अतिथी आला तर त्याला शिवाय देऊन बाहेर काढायचं. याला उपयोग नाही. परमार्थाची खरी परीक्षा कोणी प्राणी असो परमार्थिक, प्रत्येकानं विचार करायला पाहिजे की परमार्थ करत असताना आपल्या वृत्तीमध्ये काय फरक झाला हे फार महत्त्वाचं. नाही तर हजारो ज्ञानेश्वरीचे पारायण करायचं आणि वृत्तीमध्ये काहीच बदल नाही, तर परमार्थाला उपयोग नाही महाराज. वृत्तीमध्ये बदल झाला पाहिजे. परमार्थामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत, संध्याकाळी ज्या वेळेला आपण बसू त्यावेळेला आत्मचिंतन केलं पाहिजे आपण, की आपल्याच्यानं काय काय घडलं, किती पाप घडलं आणि किती पुण्य झालं, आपण किती नामस्मरण केलं, किती लोकांना फसवलं, किती लोकांना त्रास दिला का, ह्याचं चिंतन केलं पाहिजे. आणि परमार्थिक साधन अवस्था जी आहे, साधकानं साधन करीत असताना ह्या गोष्टीचा अत्यंत विचार करायला पाहिजे. नाही तर तुम्ही दर महिन्याला पंढरपूरला जाता, दर महिन्याला हे करता, पांडुरंगाच्या पाया पडता, सगळं करता वगैरे वगैरे, आणि परमार्थामुळं पैशाला पाहतो नाही. बघा, पैसा मिळाला म्हणजे खूप आम्ही परमार्थिक आहोत, हे फारच चुकीचं आहे. तुम्ही संतांचा इतिहास बघून घ्या, जिथं पैसा आहे तिथं परमार्थ. ईशप्रेमाची गोडी काय जाणे श्रीमंत बापुडी, माऊली म्हणले एका ठिकाणी. ईशप्रेमाची गोडी काय जाणे श्रीमंत बापुडी. श्रीमंत लोकांना काय भगवंताच्या प्रेमाविषयी आवड होणार आहे. एका ठिकाणी फक्त पुन्हा माऊली म्हणजे, जेथ जेथ श्रीमंती आणि दया, जे नांदे तया ठाया, जान धनंजया विभूती माझी. तिथं मात्र भगवान आपली विभूती सांगतात. जिथं श्रीमंती आणि दया दोन्ही एका ठिकाणी नांदायला आहेत, ते मात्र माझी विभूती असं भगवान सांगतात. पण श्रीमंत जिथं श्रीमंती तिथं दया कमी आहे. हारत परोपकार करत असतील तरी ते बेगडी, मनातून दया नाही, मनातून तिरस्कार भावनेनं केलेलं दान
तिरस्कार भावनेनं केलेलं दान हे पुण्यामध्ये गणलं जात नाही. दान हे सात्विक असलं पाहिजे. सत्पात्र पाहून दान दिलं पाहिजे. आणि दान द्यायचं म्हणजे काय, कीर्तन केलं म्हणजे त्याला पैसे दिले हे दान नाही. हे दानाचं स्वरूपच नाही. दानाचं स्वरूप असं आहे की तुम्ही एखाद्या विद्वान ब्राह्मणाला घरी बोलवा, त्याची पूजा करा आणि मग त्याला दान द्या. हे द्या. मग आजकाल असं आहे की भागवत तर कोणी वाचायले, म्हणजे आता काय विचारच राहिलं नाही. आपण बोलायचा माझा अधिकार नाही. परंतु भागवताचा वक्ता कसा असावा हे भागवताच्या प्रथम स्कंधामध्ये किंवा भागवताच्या महात्म्यामध्ये सांगितलेलं आहे. बरं जाऊ द्या, वक्ता त्या बरं हे कलियुगामधलंच आहे ना. तुकोबाराय कलियुगातच होऊन गेले ना. तुकोबारायांच्या प्रत्येक अभंगाचा विचार करत कोणीतरी करतं आहे का? नाही करत. जे जे आपल्याला उपयोगी आहेत अशा अभंग घेऊनच त्याच्यावर व्याख्यान, त्याच्यावर प्रवचन, त्याच्यावर कीर्तन होतं. जे बाधक, जे निषेधपूर्ण अभंग आहेत त्याचं कोणी घेतं आहे का कीर्तनाला? मला तर वाटत नाही कोणी घेत असेल म्हणून. असं काही असं, पण हे असं आहे तर कर्म माणसाला चुकत नाही एवढंच मला सांगायचं. कर्मविपाक फार कठीण आहे. आणि मनुष्यजन्म हे चांगलं कर्म करण्यासाठी, जर तुम्हाला सुख व्हावं असं वाटत असेल तर चांगले कर्म केले पाहिजेत. आणि चांगले कर्म करायचे तुम्ही हेतू ठेवून कर्म केले तर ते तुम्हाला भोगावंच लागतं. मग जन्म आहे त्याच्यासाठी. आणि निष्काम कर्मयोग म्हणजे निष्काम परोपकार. निष्काम परोपकार झाला तर चित्त शुद्ध होतं, नाही तर चित्त शुद्ध होत नाही. बस मला एवढंच बोलायचं. पुंडलिक हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.